नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये स्वानंदीच्या अंगठ्याला आता जखम झाल्यानंतर प्रेमाने फर्स्ट एडचा बॉक्स आणून समर आता स्वानंदीची जखम क्लीन करतो. स्वानंदी म्हणते की अहो जाऊ द्या, एवढं काही नाही आहे, पट्टी करण्याची काही गरज नाही. समर म्हणतो की पट्टी करण्याची गरज कशी नाही आहे, पट्टी करण्याची तर गरज आहे. आणि प्रेमाने समर स्वानंदीच्या पायाला पट्टी करतो. आता समर म्हणतो की अशा अवस्थेत आता रिक्षाने जायचं नाही, मी तुम्हाला ड्रायव्हर देतो, ड्रायव्हर तुम्हाला गाडीतून सोडून येईल. आता तेवढ्यात समरला फोन येतो आणि फोन घेताच आता समरला अर्जंट 1 तासाची मीटिंग असते. समर म्हणतो अच्छा आत्ताच्या आत्ता ना, ठीक आहे, आपण 1 तासात मीटिंग आवरू. आणि समर म्हणतो स्वानंदी मॅडम अहो थांबा, मी सुद्धा येतो, मला सुद्धा यायचं आहे. आता इकडे मंदाकिनीने मोठी आयडिया केलेली असते. डोळ्यावरती काकडीच्या आता फाका ठेवत मंदाकिनी म्हणते की सुस्मिता, मी आता तुला जे काही लिहिलं आहे ते वाच. त्यामध्ये लिहिलेलं असतं की मी 2 दिवस रजेवर आहे, काम करणार नाही. ते वाचता क्षणी सुस्मिता मंदाकिनीकडे बघते. तेवढ्यात सुस्मिताचे बाबा तिथे येतात. मंदाकिनीची ती अवस्था बघताच सुस्मिताचे बाबा म्हणतात की सुश, तुझ्या आईला काय झालं, तिला म्हणावं उद्या होळीचा सण आहे. सुस्मिताचे बाबा म्हणतात की उद्या होळीचा सण आहे, कामं कोण करणार ते विचार तुझ्या आईला. सुस्मिता आता तिच्या बाबांना मंदाकिनीने लिहिलेली ती चिठ्ठी दाखवते. त्यामध्ये मी 2 दिवस रजेवर आहे असे लिहिल्याचे स्वानंदीचे बाबासुद्धा वाचतात. आता स्वानंदीचे बाबा म्हणतात काहीही काम करणार नाही म्हणजे काय, ठीक आहे मग तिला म्हणावं नको काम करू, सुस्मिता काम करेल. आता सुस्मिता डचकते. इकडे आता समर स्वानंदीला घेऊन बाहेर येतो. स्वानंदी लंगडत लंगडत चालू लागते. दोघेही गाडीजवळ येतात. समर स्वानंदीला म्हणतो मला एक कळत नाही आहे, तुमच्या पायाला एवढं लागलंय, एवढं तुमच्या पायाला लागलंय, जखम झाली, पाय दुखतोय, तरीसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये सामान आणायला कशाला जायचंय असे समर आता स्वानंदीला विचारतो. समर म्हणतो आपण ऑनलाईन मागू. स्वानंदी म्हणते ऑनलाईन मागवलं तर दुकानदारांची दुकानं कशी चालणार. आता स्वानंदी म्हणते की तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही ऑफिसला जा, मी माझं काम करते, तुम्ही तुमचं काम करा. समर म्हणतो ठीक आहे. आणि आता स्वानंदी जाऊ लागताच पुन्हा समरला फोन येतो आणि समरची मीटिंग कॅन्सल होती. समर स्वानंदीला म्हणतो थांबा, अहो मीटिंग कॅन्सल झाली आणि बसा तुम्ही गाडीमध्ये, मी तुम्हाला सोडतो. आता समर आणि स्वानंदी दोघेही कारमधून जात असताना आनंद आता स्वानंदीला फोन करतो आणि म्हणतो की स्वानंदी वहिनी अहो ऐका ना, मला वाटतं होळीच्या दिवशी सगळं काही विसरून नव्याने सुरुवात करायची असा मी विचार करतो. तर स्वानंदी समरकडे बघते. समर शेजारीच बसलेला असतो. स्वानंदी म्हणते मी तुम्हाला नंतर कॉल करू का. आनंद म्हणतो की अहो स्वानंदी वहिनी नंतर कशाला. आनंद म्हणतो मला ना असं घरात बसून कंटाळवाणं होऊ राहिलंय. स्वानंदी समरकडे बघते आणि आता स्वानंदी हो नाही करत असे आता आनंदला उत्तरं देत असते. तर समर स्वानंदीकडे बघतो आणि स्वानंदी म्हणते की आपण नंतर बोलूयात ना. तर निकिता म्हणते की ऐक ना, अगं स्वानंदी जरा याला समजाव ना, तू हा ऐकतच नाहीये. आणि निकिता म्हणते याच्यामध्ये पेशन्सच नाही आहे, समरने जर आत्ता कॉल केला ना पटकन जाऊन हा त्या समरला मिठी मारेन. निकिता स्वानंदीला म्हणते की जोपर्यंत तू सांगत नाही ना स्वानंदी तोपर्यंत जायचं नाही असं मी याला बजावून सांगितलंय. पुन्हा आनंद फोन घेतो आणि म्हणतो स्वानंदी वहिनी मला असं घरात बसून ना खूप कंटाळवाणं झालंय. आणि आनंद बोलत असताना आता समर स्वानंदीकडे बघतो आणि म्हणतो काय झालं. हसतच स्वानंदी म्हणते कुठे काय. तर आनंद ते ऐकतो आणि म्हणतो काही नाही म्हणजे काय, स्वानंदी वहिनी काय चाललंय. आता आनंद म्हणतो की काय करू स्वानंदी वहिनी. तर स्वानंदी म्हणते काही नको, काही नका करू. आणि इकडे आता स्वानंदी समरला सांगू लागते मी त्यांना फोनवर बोलते की आईंना सांगा. आनंद ते ऐकतो. आनंद म्हणतो स्वानंदी वहिनी मी कुणाच्या आईला काय सांगू. आता समर स्वानंदीला म्हणतो की अहो बाबांचा फोन आहे ना तुमचा, तर मला द्या फोन, मला त्यांच्याशी काहीतरी बोलायचंय. तर आता स्वानंदी घाबरते आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की अहो बाबा ऐका ना, राजवाड्यांना तुमच्याशी बोलायचंय, राजवाडे तुमच्याशी बोलणार आहे. तर आता आनंद चकतो आणि ते ऐकताच आनंद आता फोन खाली टाकून देतो. तर इकडे समर स्वानंदीला म्हणतो की अहो परत तेच काय सांगताय तुम्ही. आणि आता निकिता फोन घेते आणि म्हणते काय झालं ग. तेव्हा आता लगेच स्वानंदी म्हणते बाबा आता यापुढे राजवाडे बोलणार आहेत बरं का, त्यांचा आवाज असणार आहे. तर निकिता सुद्धा घाबरते आणि लगेच आता स्वानंदी समरकडे फोन देते. तर समर म्हणतो हा बाबा नमस्कार. आणि लगेच आता निकिता वेगळा आवाज काढते आणि फोन ठेवून देते. समरला देखील ते विचित्र वाटतं. आता त्यानंतर पुन्हा दोघे फोन ठेवता क्षणी इकडे समर स्वानंदीला घेऊन मार्केटमध्ये येतो. पुन्हा आता स्वानंदी ही आनंदला फोन लावते. तर आता निकिता म्हणते की सॉरी बरं का स्वानंदी, तू समर बरोबर असशील, आम्हाला असं वाटलं नव्हतं. स्वानंदी म्हणते ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही झालेला.
आणि त्यानंतर स्वानंदी म्हणते मी काही वेळ त्यांच्यासोबत असणार आहे बरं का, मी नंतर कॉल करते. आनंद म्हणतो की स्वानंदी वहिनी मला एक सांग, मी कंपनी जॉईन करू का नको? स्वानंदी म्हणते नाही नाही नको नको. तेवढ्याच समर स्वानंदीला बोलावतो. स्वानंदी म्हणते ऐका ना, नेटवर्क नाही आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करते. आता इकडे स्वानंदी समर मार्केटमध्ये येतात. आजीने दिलेली सगळी लिस्ट आता स्वानंदी दुकानदाराला देऊन सगळ्या वस्तू द्यायला सांगते. समर हा तोंडाला रुमाल लावून तिथे मार्केटमध्ये उभा असतो. समर म्हणतो अहो तुमच्या पायाला लागलंय ना, आवरा ना मग, तुम्ही एवढा का वेळ घेताय? आता इकडे स्वानंदीचे बाबा आदिराला आता होलिका मातेची सगळी हकीकत सांगत असतात. होलिका मातेला अग्नी जाळू शकत नाही याचं कसं वरदान मिळालं होतं, आणि मग प्रल्हादला तिच्या मांडीवर बसून कसा अग्नी पेटवला गेला, आणि त्यामध्ये शेवटी होलिकाचं दहनच झालं, असे आता स्वानंदीचे बाबा हे आदिराला सांगतात. खुश होऊन आदिरा म्हणते लहानपणी ना मला पिंट्या दादा सुद्धा खूप स्टोऱ्या सांगायचा, खूप मजा यायची. आता इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात हे बघ आदिरा, तू आणि रोहन मार्केटमध्ये जा, होळीसाठी सगळ्या वस्तू आणा, मी तोपर्यंत खिचडी करतो. आदिरा म्हणते असं काय करताय बाबा? आदिरा म्हणते प्रत्येक वेळेस बाबा तुम्हीच काम करता, हे बघा मी बनवते खिचडी, मला फक्त बेसिक सांगा. आनंदीचे बाबा म्हणतात मी तुला खिचडीच्या सगळ्या ट्रिक्स देईल, पण त्या अगोदर मी काय सांगतो, मी तुमच्यासाठी खिचडी बनवतो, सोबत तळलेले पापड आणि मस्त मिरची. तुम्ही फक्त बाजारात जाऊन वस्तू आणा, तर आदिराला ते खूप आवडतं. इकडे आता समर स्वानंदीला घेऊन मार्केटमधून निघताच आता बाकीचे तेथील लोक समरला बघतात, आणि एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीजचे, राजवाडे इंडस्ट्रीजचे समर राजवाडे हे चक्क आज ओपन मार्केटमध्ये. ते लोक आता समरला म्हणतात एवढं सगळं तुम्ही ऑनलाईन जागेवर बसून मागवलं असतं, पण तरीसुद्धा आज तुम्ही बायकोसोबत मार्केटमध्ये, कमाल आहे तुमची. दुसरा माणूस म्हणतो काही जरी झालं, राजवाडे जरी असली तरी बायकोच्या सांगण्याप्रमाणेच वागतील नाही का हो? समर आता स्वानंदीला म्हणतो जाऊयात आता आपण घरी. आता असं पाहायला तुमच्या लागलं होतं, आणि काय गरज होती मार्केटमध्ये यायची? स्वानंदी म्हणते मी जात होते ना माझी एकटी, तुम्हाला येण्याची काय गरज होती? समर म्हणतो चला आता. आणि इकडे आता रोहन हा आदिराला घेऊन मार्केटमध्ये आता होळीसाठीच्या वस्तू आणायला निघतो. आदिरा तर जाम खुश झालेली असते. स्वानंदीचे बाबा म्हणतात सावकाश जा बरं का, मंदाकिनीचा आता मात्र मोठा जळफळाट होत असतो. इकडे आता समर स्वानंदीकडच्या सगळ्या पिशव्या घेतो, आणि दुकानातली त्या ट्रॉली घेऊन सगळ्या पिशव्या त्या ट्रॉलीमध्ये ठेवतो. स्वानंदी म्हणते तुम्हाला ही ट्रॉली कुठे सापडली? समर म्हणतो की शोधलं तर सगळं सापडतं, कशाला एवढा त्रास घेता? तर स्वानंदी समरकडे बघून हसते. समर म्हणतो मित्रासाठी तर मी एवढं नक्कीच करू शकतो. स्वानंदी खुश होते. समर म्हणतो की चला आता ही ट्रॉली गाडीपर्यंत घेऊन जाऊयात, आणि हसतच स्वानंदी म्हणते खरंच तुम्ही तर कमालच आहात. समर म्हणतो मी तर कमाल आहेतच, फक्त तुम्हाला उशिरा कळलं, चला. तर लगेच स्वानंदी म्हणते सॉरी. तर समर स्वानंदीकडे बघत हसतो. दोघांच्या मध्ये ही आता प्रेमाची वीण गुंफलेली असते. आता इकडे समर स्वानंदी घरी येतात, आणि सगळेजण आता होळीची तयारी करतात. मलिका, अर्पिता, अंशुमनही तिथे आलेले असतात. आजीने आता होळीची सगळी तयारी करून स्वानंदीसुद्धा तिथेच असते. तर आजी अंशुमनला आता नारळ आणायला सांगते. तर राग घेऊन अंशुमन म्हणतो की मी काय आणू, मला का सांगतेस? दिवसभर काम करून येणप नाही आहे का? आजू तू माझ्या डोक्यात जाऊ नको बरं का. अंशुमनचे ते वाक्य ऐकताच इकडे आता आजीला धक्का बसतो. तर स्वानंदीला राग येतो. स्वानंदी म्हणते अंशुमन, आजीशी बोलण्याची ही कुठली पद्धत झाली तुझी? आणि स्वानंदी म्हणते घरातल्या मोठ्या माणसाशी असं बोलतात का? सतत चिडचिड किटकिट चालत असते तुझी. तेव्हा आता अंशुमन म्हणतो की तू नको आता मला लेक्चर देऊ. ते ऐकताच आता मलिका उठून उभा राहते आणि म्हणते अंशू, ती तुझी मोठी वहिनी आहे, मोठ्यांशी असं बोलतात का? तर तेवढ्यात समर तिथे येतो, आणि समर आता ते सगळं बघून समर स्वानंदीला म्हणतो काय झालं? तर रागाने स्वानंदी अंशुमनकडे बघते, आणि आता स्वानंदी अंशुमन आजीला बोलला हे सत्य आता समरला सांगता. समरच्या तळपायाची आग मस्तकात जाते, आणि रागाने आता समरच्या रागाचा भडका उडून आता समर अंशुमनला आता कसा रागाने होरपळून काढतो, आणि स्वानंदीसोबत प्रेमाची होळी पेटवून आता त्या होळीमध्ये आता समर अंशुमनला कसा दहन करतो हे बघण्यासाठी, आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.